हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला थर्ड चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये थर्ड चॅप्टर कोणता होता आपला? प्रोसेस मॅनेजमेंट. आता आपण नेक्स्ट बघणार आहे तो आहे CPU शेड्यूलिंग अँड अल्गोरिदम्स. हा आपला फोर्थ चॅप्टर असणार आहे, तो आज आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स बघणार आहोत? फर्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे CPU अँड इनपुट आउटपुट बर्स्ट सायकल्स. त्याच्यानंतर बघणार आहोत प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह शेड्यूलिंग म्हणजे काय, ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय होतं. अँड थर्ड पॉइंट बघणार आहोत तो आहे शेड्यूलिंग क्रायटेरिया. हे 3 टाईप्स आपण आज लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे CPU अँड इनपुट आउटपुट बर्स्ट सायकल्स. ओके, आता याच्यामध्ये काय होतं तर जे काही प्रोसेस एक्झिक्युशन असणार आहे, ओके, ते प्रोसेस एक्झिक्युशनमध्ये काय असतं तर सायकल्स ऑफ CPU एक्झिक्युशन अँड इनपुट आउटपुट वेट, हे दोन काय असतात, प्रोसेस एक्झिक्युशनचे 2 पार्ट्स आहेत. यामध्येच काय होतं, ह्या 2च फेजेस आहेत, ह्या अल्टरनेट होत असतात. ह्या 2च स्टेट अशा आहेत ज्याच्यामध्ये काय होतात, प्रोसेस एक्झिक्युशन होत असते. ओके, तर जेव्हा प्रोसेस एक्झिक्युशन होत असते त्यावेळी ते स्टार्ट कुठून होतं तर ते इट स्टार्ट विथ दी CPU बर्स्ट. प्रोसेस एक्झिक्युशन बिगिन्स विथ अ CPU बर्स्ट. जे काही CPU बर्स्ट आहेत त्यापासून काय होतं, प्रोसेस एक्झिक्युशन स्टार्ट होतं. दॅट इज फॉलोड बाय ॲन इनपुट आउटपुट बर्स्ट. आणि ते कोणाकडून फॉलोड केलं जातं तर इनपुट आउटपुट बर्स्टकडून. त्याच्यानंतर काय होतं, पुन्हा CPU बर्स्ट, पुन्हा इनपुट आउटपुट बर्स्ट, असं ते कंटिन्युअस प्रोसेस चालू होते. लक्षात येते काय बघा, जेव्हा प्रोसेस एक्झिक्युशन होत असताना ती प्रोसेस जी काय आहे ती ह्या अल्टरनेट 2 स्टेटमध्येच असते. कोणत्या 2 स्टेटमध्ये तर इनपुट आउटपुट बर्स्ट अँड CPU बर्स्ट. ओके, तर प्रोसेस एक्झिक्युशन स्टार्ट होत असताना सुरुवात कशी होते, ते कधीपासून स्टार्ट होतं तर ते CPU बर्स्टपासून स्टार्ट होतं. त्याच्यानंतर काय होतं, त्याला फॉलो कोणाकडून केलं जातं तर ते इट फॉलोड बाय इनपुट आउटपुट बर्स्ट. त्याच्यानंतर त्याला पुन्हा CPU बर्स्ट, पुन्हा त्याला कोण फॉलो करतं, इनपुट आउटपुट बर्स्ट, असं ते कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. इव्हेंच्युअली द लास्ट CPU बर्स्ट विल एंड विथ अ सिस्टीम रिक्वेस्ट टू टर्मिनेट एक्झिक्युशन. आणि ही जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्यू कुठपर्यंत राहते, जोपर्यंत त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन टर्मिनेट होत असते त्यावेळी लास्टपर्यंत काय होतं, त्या लास्टला काय होतं, CPU बर्स्ट होतं. आणि जे काही प्रोसेसचं एक्झिक्युशन होत असतं ते काय होतं, टर्मिनेट होतं. लक्षात येत आहे CPU अँड इनपुट आउटपुट बर्स्ट सायकल म्हणजे काय. ओके, तर नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. आता नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग म्हणजे काय तर ह्यामध्ये काय होतं, ह्या शेड्युलिंगच्या अंडर वन्स द CPU हॅज बीन अलोकेटेड टू अ प्रोसेस. एकदा जर का CPU अलोकेट केला एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसला तर तो अलोकेट केलेला CPU कंटिन्युअस ती प्रोसेस जी काय आहे ती टर्मिनेट होऊपर्यंत किंवा ती प्रोसेस वेटिंग स्टेटमध्ये स्विच होऊपर्यंत काय केला जातो, जो काही CPU अलोकेट केलेला असतो त्या प्रोसेसला ती प्रोसेस काय करते, इट कीप्स दी CPU. ओके, कुठपर्यंत तर अंटील इट रिलीजेस, ती प्रोसेस जी काय ती रिलीज करत नाही तोपर्यंत, अंटील इट रिलीजेस दी CPU आयदर बाय टर्मिनेटिंग और बाय स्विचिंग टू दी वेटिंग स्टेट. ओके, लक्षात येते काय बघा, अंडर दी नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग, ह्या ज्या काही नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग आहे त्याच्यामध्ये काय होतं, वन्स द CPU हॅज बीन अलोकेटेड टू अ प्रोसेस, एकदा जर का CPU एखाद्या प्रोसेसला अलोकेट केला तर द प्रोसेस कीप्स दी CPU, जी काही प्रोसेस आहे ती काय करते, CPU कीप्स करते कधीपर्यंत, अंटील इट रिलीजेस दी CPU आयदर बाय टर्मिनेटिंग और बाय स्विचिंग टू दी वेटिंग स्टेट. कुठपर्यंत, जोपर्यंत तो CPU रिलीज केला जात नाही. कधी, ज्यावेळी ती प्रोसेस टर्मिनेट होते किंवा स्विच टू वेटिंग स्टेटला जात नाही तोपर्यंत CPU रिलीज केला जात नाही. ओके, आता हे जी काही शेड्युलिंगची मेथड असणार आहे नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंगची मेथड ती कोणाकडून यूज केली जाते तर इट इज यूज्ड बाय मायक्रोसॉफ्ट विंडोज 3.1 किंवा ॲपल ऑपरेटिंग सिस्टीमकडून काय केली जाते, नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग ही मेथड यूज केली जाते. इट इज द ओनली मेथड
that can be certain hardware platforms because it does not require the special hardware. म्हणजेच काय, ही जी काही मेथड असणार आहे, ही जी नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग मेथड असणार आहे ती एका सर्टन हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर काय केली जाते, रन केली जाते. का? कारण याला स्पेशल हार्डवेअर्स रिक्वायर्ड नसतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर टायमर. ओके, जो काही प्रिमिटिव्ह शेड्युलिंगला रिक्वायर्ड असतो त्या पद्धतीनं नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंगला काय असते, ह्या मेथडला गरज नसते पर्टिक्युलर एखाद्या हार्डवेअरवर रन करण्याची. लक्षात येते? पुन्हा एकदा सांगते मी, नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये काय होतं, ह्या शेड्युलिंगमध्ये CPU जर का एखाद्या प्रोसेसला अलोकेट केला तर तो कंटिन्यूअस तसाच ठेवला जातो कधीपर्यंत ती प्रोसेस, तो जो काही CPU रिलीज करत नाही, जोपर्यंत ती प्रोसेस टर्मिनेट होत नाही किंवा ती प्रोसेस स्विच टू वेटिंग स्टेटला जात नाही तोपर्यंत तो CPU रिलीज करत नाही ती प्रोसेस. आणि ही जी काही मेथड असणार आहे नॉन प्रिमिटिव्ह, ती मेथड मायक्रोसॉफ्ट विंडोजकडून किंवा ॲपल ऑपरेटिंग सिस्टीमकडून यूज केली जाते. त्याच्यानंतर ही जी काही मेथड आहे ती एका सर्टन हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर काय केली जाते, यूज केली जाते. का? कारण याला एक्स्ट्रा स्पेशल हार्डवेअरची गरज नसते. म्हणजे सांगायचं झालं तर एक्झाम्पल टायमर, त्याला गरज नसते जी प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये रिक्वायर्ड असते. लक्षात येतंय? ओके, आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. आता प्रिमिटिव्ह शेड्युलिंग म्हणजे काय, ह्या टाईपमध्ये काय होतं तर इन दिस टाईप ऑफ शेड्युलिंग दी टास्क्स आर युजली असाइन्ड विथ प्रायोरिटीज. याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ टास्क असणार आहेत ते कसे असाइन केले जातात तर ते इट डिपेंड्स ऑन प्रायोरिटीज. ते जे काही टास्क, ती जी काही पर्टिक्युलर प्रोसेस असेल त्या प्रोसेसच्या प्रायोरिटीजनुसार काय केले जातात, ते असाइन केले जातात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ॲट टाइम्स इट इज नेसेसरी टू रन अ सर्टन टास्क दॅट हॅज अ हायर प्रायोरिटी बिफोर अनादर टास्क ऑल्दो इट इज रनिंग. म्हणजेच काय, याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही प्रोसेस असणार आहे किंवा एखादा पर्टिक्युलर टास्क असणार आहे त्याच्या प्रायोरिटीवर डिपेंड होतं की कोणती प्रोसेस किंवा कोणता टास्क आधी एक्झिक्यूट झाला पाहिजे. ओके, जर ऑलरेडी एखादा टास्क रनिंग प्रोसेसमध्ये असेल किंवा एखादी प्रोसेस रनिंग प्रोसेसमध्ये असेल आणि ॲट द सेम टाइम जर सर्टन टास्क पर्टिक्युलर अनादर टास्क आला आणि त्याची जर प्रायोरिटी हाय असेल तर त्यावेळी काय होतं, जो काही अनादर टास्क रन होत असतोय तो काय केला जातो, इंटरप्ट केला जातो. फॉर सम टाइम इंटरप्टेड. ओके, द रनिंग टास्क इज इंटरप्टेड फॉर सम टाइम. ठराविक पिरियडसाठी काय केला जातो, जो काही रनिंग टास्क आहे तो काय केला जातो, इंटरप्ट केला जातोय आणि त्याच्यानंतर पुन्हा तो रिझ्यूम केला जातोय. कधी? ज्यावेळी प्रायोरिटी हाय असणाऱ्या टास्कचं एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही, ते कंप्लीट झाल्यानंतर जो आपण इंटरप्ट केलेला टास्क किंवा प्रोसेस आहे तो पुन्हा काय केला जातोय, रिझ्यूम केला जातोय. म्हणजेच एक जर प्रोसेस ऑलरेडी रन होत असेल आणि त्याच्यानंतर अनादर टास्क आला ज्याची प्रायोरिटी हाय असेल तर त्यावेळी काय केला जातो, जो काही रन होणारा प्रोसेस किंवा रन होणारा टास्क आहे रनिंग प्रोसेसमध्ये असणारा तो इंटरप्ट केला जातो. आणि तो कधीपर्यंत केला जातो, जोपर्यंत आता हाय प्रायोरिटीचा टास्कचं एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत काय केला जातो, इंटरप्ट केला जातो. तो कंप्लीट झाला, हाय प्रायोरिटी टास्क जो आहे त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की त्याच्यानंतर जो इंटरप्ट केलेला टास्क किंवा एखादी प्रोसेस असणार आहे ती रिझ्यूम केली जाते. लक्षात येते? म्हणजेच प्रिमिटिव्ह शेड्युलिंग हे फुल्ली डिपेंड ऑन प्रायोरिटी असणार आहे. ती जी काही प्रोसेस किंवा जो काही टास्क असेल त्याच्या प्रायोरिटीवर काय केलं जातं, असाइन केलं जातं की कोणता टास्क फर्स्ट रन होईल आणि कोणता टास्क नंतर एक्झिक्यूट केला जाईल. लक्षात येतंय? ओके, नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे शेड्युलिंग क्रायटेरिया. आता कोणकोणते क्रायटेरिया आहेत शेड्युलिंग, ज्यावेळी आपण प्रोसेस किंवा एखादा टास्क शेड्यूल करत असतोय तर त्याचे काही क्रायटेरिया आहेत. ओके, तर ते कोणकोणते क्रायटेरिया आहेत तर फर्स्ट असणार आहे तो आहे CPU युटिलायझेशन. नेक्स्ट असणार आहे तो आहे थ्रूपुट. त्याच्यानंतरचं असणार आहे तो आहे टर्न अराउंड टाईम. नेक्स्ट असणार आहे वेटिंग टाईम. नेक्स्ट असणार आहे लोड ॲव्हरेज अँड लास्ट पॉईंट असणार आहे तो आहे रिस्पॉन्स टाईम. आता हे जे काही क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते आपण बघूया. तर फर्स्ट आहे तो आहे CPU युटिलायझेशन. आता CPU युटिलायझेशन ह्या हेडिंगवरूनच तुम्हाला लक्षात येईल की तो CPU किती म्हणजे
नॉट टू वेस्ट एनी टाइम तो काय केला जातो, कसा बेस्टली यूज केला जाऊ शकतो, सीपीयू किती पर्पजमध्ये, म्हणजे त्याला फ्री न ठेवता तो कसा बेस्टली यूज केला जाऊ शकतो, हे सीपीयू युटिलायझेशनमध्ये क्रायटेरिया त्याचा असतो. म्हणजेच काय, टू मेक आउट द बेस्ट यूज ऑफ सीपीयू, सीपीयू कसा बेस्ट पद्धतीने यूज केला जाऊ शकतो विदाउट एनी वेस्ट टाइम ऑफ सीपीयू सायकल. जी काही सीपीयू सायकल असणार आहे ती वेस्ट न जाता तो सीपीयू कसा जास्तीत जास्त यूज केला जाऊ शकतो, तो फ्री न राहता एखाद्या ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्यांना असाइन करून तो सीपीयू कसा जास्तीत जास्त यूज केला जाऊ शकतो, हे सगळं डिसाईड कशात होतं, सीपीयू युटिलायझेशन या क्रायटेरियामध्ये होतं. तर इथं काय केलं जातं, टू मेक आउट द बेस्ट यूज ऑफ सीपीयू, त्या सीपीयूचा बेस्ट यूज करण्यासाठी अँड नॉट टू वेस्ट एनी सीपीयू सायकल, सीपीयू वुड बी वर्किंग मोस्ट ऑफ द टाइम. ओके, सीपीयू वर्किंग मोस्ट ऑफ द टाइम 100%. ओके, ते काय केलं जातं, 100% ते यूज केलं जातं सीपीयू युटिलायझेशनमध्ये. म्हणजे ते डू नॉट वेस्ट एनी टाइम, त्याचा टाइम वेस्ट न करता ते काय केलं जातं, मॅक्झिमम यूज केलं जातं. ओके, कन्सिडरिंग अ रिअल सिस्टीम, जर तुमची रिअल सिस्टीम कन्सिडर केला तर तुम्हाला लक्षात येईल युजेस शुड रेंज फ्रॉम 40% टू 90%. ओके, ते काय केलं जातं, 40% टू 90% यूज केला जातो. ओके, रिअल सिस्टीममध्ये बघितलं गेलं तर जो काही आपला सीपीयू आहे तर ते यूज करण्याचं प्रमाण किती आहे, तर ते आहे 40% टू 90%. लक्षात येते, शेड्युलिंग क्रायटेरियामधला फर्स्ट पॉईंट होता तो आहे सीपीयू युटिलायझेशन. याच्यामध्ये काय होतं, आपला जो काही सीपीयू असणार आहे तो मॅक्झिमम कसा यूज केला जाऊ शकतो, त्याची जी काही सीपीयू सायकल असणार आहे ती वेस्ट न करता तो बेस्ट कसा यूज केला जाऊ शकतो ह्याच्यावर फोकस असतो. आपल्या रिअल सिस्टीमचंच एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर 40 to 90% तो सीपीयू यूज केला जातो. लक्षात येतंय. ओके, नेक्स्ट शेड्युलिंग क्रायटेरिया असणार आहे तो आहे थ्रूपुट. आता याच्यामध्ये काय होतं, तर इट इज द टोटल नंबर ऑफ प्रोसेसेस कंप्लीटेड पर युनिट टाइम. ओके, पर युनिट टाईममध्ये जेवढ्या काही नंबर ऑफ प्रोसेस आहेत, टोटल नंबर ऑफ प्रोसेस कंप्लीट झालेल्या, ते म्हणजे काय असणार त्याचं थ्रूपुट. ओके, थ्रूपुट म्हणजे काय, ज्या काही टोटल नंबर ऑफ प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत पर युनिट टाईममध्ये, दॅट इज नथिंग बट थ्रूपुट. ओके, किंवा तुम्ही असं म्हणू शकता टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन इन अ युनिट ऑफ टाइम, दॅट इज नथिंग बट थ्रूपुट. लक्षात येते. आता ह्याची रेंज कशी असते, 10 पर सेकंड टू 1 पर आवर. ओके, ह्याची रेंज कशी असते, 10 पर सेकंड टू 1 पर आवर, डिपेंडिंग ऑन द स्पेसिफिक प्रोसेस. जी काही प्रोसेस असेल त्याच्यावर डिपेंड असते, पण जनरली त्याची रेंज कुठून असते, 10 पर सेकंड किंवा 1 पर आवर अशी त्याची रेंज असते. ओके, आता या थ्रूपुट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर ज्या काही टोटल नंबर ऑफ प्रोसेस आहेत त्या प्रोसेस कंप्लीट होतात किती, तर पर युनिट टाईममध्ये किती कंप्लीट होतात. ओके, टोटल नंबर ऑफ प्रोसेस पर युनिट टाईममध्ये किती कंप्लीट होतात ह्याचा रेशिओ म्हणजेच काय असणार आहे, थ्रूपुट. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता टोटल अमाऊंट ऑफ वर्क युनिट टाईममध्ये, सिंगल टाईममध्ये टोटल अमाऊंट ऑफ वर्क किती कंप्लीट झालं, दॅट इज नथिंग बट थ्रूपुट. लक्षात येत आहे. आता नेक्स्ट शेड्युलिंग क्रायटेरिया असणार आहे तो आहे टर्न अराउंड टाईम. आता याच्यामध्ये काय होतं, तर इट इज द अमाऊंट ऑफ टाईम टेकन टू एक्झिक्यूट पर्टिक्युलर प्रोसेस. टर्न अराउंड टाईम म्हणजेच काय, एखादी पर्टिक्युलर प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा अमाऊंट ऑफ टाईम, त्याला रिक्वायर्ड असणारा जो काही अमाऊंट ऑफ टाईम आहे एखादी प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट होण्यासाठी, दॅट इज नथिंग बट टर्न अराउंड टाईम. म्हणजेच काय, द इंटरवल फ्रॉम टाइम ऑफ सबमिशन ऑफ द प्रोसेस टू द टाइम ऑफ कंप्लीशन ऑफ द प्रोसेस. एखादी प्रोसेस आहे, ओके, टाइम इंटरवल म्हणू शकता तुम्ही. इंटरवल कुठपासून कुठपर्यंत, ऑफ सबमिशन ऑफ द प्रोसेस, एखादी प्रोसेस सबमिट केल्यापासून ते एखादी प्रोसेस कंप्लीट होण्यापर्यंतचा जो काही टाइम इंटरवल असणार आहे तो म्हणजे टर्न अराउंड टाइम. लक्षात येते का, मी प्रत्येक क्रायटेरिया डबल वेळा सांगत आहे. टर्न अराउंड टाईम म्हणजे काय, जर एखादी प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट होण्यासाठी त्याला लागणारा रिक्वायर्ड असणारा अमाऊंट ऑफ टाईम म्हणजेच टर्न अराउंड टाईम, किंवा एखादी प्रोसेस सबमिट केल्यापासून ते
ती प्रोसेस कंप्लीशनपर्यंत, ती प्रोसेस कंप्लीट होऊपर्यंत जो काही टाइम रिक्वायर्ड असतो, जो काही टाइम इंटरवल असतो, दॅट इज नथिंग बट टर्न अराउंड टाइम. लक्षात येत आहे? ओके. नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे वेटिंग टाइम. नेक्स्ट शेड्युलिंग क्रायटेरिया कुठला आहे तर तो आहे वेटिंग टाइम. वेटिंग टाइम म्हणजे काय तर दी सम ऑफ दी periods spent waiting in the ready queue, amount of time a process has been waiting in the ready queue to acquire get control on the CPU. म्हणजेच काय तर जे काही रेडी क्यू मध्ये वेट करण्यासाठी टाइम पिरियड घालवलेला असतो त्याची ॲडिशन. ओके. सम ऑफ द पिरियड स्पेंट वेटिंग इन द रेडी क्यू. रेडी क्यू मध्ये काय केलं जातं, टाइम पिरियड काय केला जातो, स्पेंड केला जातो, त्यांची अमाऊंट ऑफ ॲडिशन. एखादी प्रोसेस जी काही आहे ती रेडी क्यू मध्ये वेटिंग स्टेटमध्ये ज्यावेळी असते, वेटिंग करत असते रेडी क्यू मध्ये एखादी प्रोसिजर, तर त्यावेळेचा जो टाइम पिरियड स्पेंड केलेला असतो त्याची सम. ओके. कशासाठी तर टू ॲक्वायर गेट कंट्रोल ऑन दी सीपीयू. सीपीयूवर जो काही कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा सीपीयू युटिलाइज करण्यासाठी एखादी प्रोसेस रेडी क्यू मध्ये वेट करत असते. ते वेट करताना जो काही टाइम पिरियड लागलेला असतो, जो काही स्पेंड केलेला वेटिंग टाइम असतो, दॅट इज नथिंग बट वेटिंग टाइम. वेटिंग टाइम म्हणजे लक्षात येते का, सीपीयूवर कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा सीपीयू युटिलाइज करण्यासाठी, तो ॲक्वायर करण्यासाठी प्रोसेसेस काय करतात, रेडी क्यू मध्ये वेट करत असतात. तर रेडी क्यू मध्ये वेट करत असताना तो वेट करण्यासाठीचा लागणारा जो काही पिरियड आहे, जो काही स्पेंड केलेला टाइम आहे, तो म्हणजेच कोण असणार, वेटिंग टाइम. ओके. नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे लोड ॲव्हरेज. आता लोड ॲव्हरेज म्हणजे काय तर इट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ प्रोसेस रिसाइडिंग इन द रेडी क्यू वेटिंग फॉर देअर टर्न टू गेट इन टू दी सीपीयू. लोड ॲव्हरेज म्हणजे काय तर ॲव्हरेज नंबर ऑफ प्रोसेसेस ज्या काय आहेत रिसाइड इन द रेडी क्यू, ज्या रेडी क्यू मध्ये आहेत त्या वेट करतायत कशासाठी तर टर्न टू गेट इन टू दी सीपीयू. सीपीयू मध्ये टर्न करण्यासाठी, टर्न टू गेट इन टू दी सीपीयू, त्या सीपीयू मध्ये जाण्यासाठी ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या रेडी क्यू मध्ये वेट करत आहेत त्या ॲव्हरेज नंबर ऑफ प्रोसेसेस म्हणजेच काय लोड ॲव्हरेज. लक्षात येत आहे? ओके. आता नेक्स्ट असणार आहे लास्ट क्रायटेरिया ऑफ शेड्युलिंग, तो असणार आहे रिस्पॉन्स टाइम. आता रिस्पॉन्स टाइम म्हणजे काय तर the amount of time it takes from when a request was submitted until the first response is produced. Remember, it is the time till the first response and not the completion of process execution. म्हणजेच काय रिस्पॉन्स टाइम सांगायचं झालं तर जो काही अमाऊंट ऑफ टाइम लागणार आहे. ओके. एखादी रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर त्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स येऊपर्यंतचा जो काही अमाऊंट ऑफ टाइम असणार आहे. ओके. सीपीयू युटिलायझेशनसाठी जर एखाद्या प्रोसेसने रिक्वेस्ट सेंड केली तर त्याचा रिस्पॉन्स मिळूपर्यंत जो काही टाइम रिक्वायर्ड असतो, अमाऊंट ऑफ टाइम टेकन, त्याला काय म्हटलं जातं, रिस्पॉन्स टाइम म्हटलं जातं. त्यांच्याकडून परत रिस्पॉन्स मिळूपर्यंतचा रिक्वायर्ड जो काही टाइम पिरियड असणार आहे, आपण जर एखादी रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर तर त्या टाइम पिरियडला काय म्हटलं जातं, रिस्पॉन्स टाइम म्हटलं जातं. ओके. म्हणजेच काय इन जनरल सीपीयू युटिलायझेशन अँड थ्रूपुट आर मॅक्झिमाइज्ड. हे जे काही दोन क्रायटेरिया आहेत ते काय असणार आहेत, मॅक्झिमाइज्ड, अँड दी अदर फॅक्टर्स आर रिड्यूस्ड फॉर प्रॉपर ऑप्टिमायझेशन. आणि जे काही अदर्स फॅक्टर्स आहेत ते काय केले जातात, रिड्यूस केले जातात. कशासाठी तर फॉर दी प्रॉपर ऑप्टिमायझेशनसाठी रिड्यूस केले जातात. लक्षात येत आहे? ओके. म्हणजेच काय आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला सीपीयू शेड्युलिंग अँड अल्गोरिदम, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं सीपीयू अँड इनपुट आउटपुट बस सायकल्स प्लस प्रिमिटिव्ह शेड्युलिंग मेथड म्हणजे काय, नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग मेथड म्हणजे काय, अँड शेड्युलिंग क्रायटेरिया. हे पॉईंट्स आपण आज बघितलेले आहेत. आणि शेड्युलिंग क्रायटेरियामध्ये सीपीयू युटिलायझेशन, थ्रूपुट, टर्न अराउंड टाइम, वेटिंग टाइम, लोड ॲव्हरेज अँड रिस्पॉन्स टाइम म्हणजे ॲक्च्युली काय आणि त्याच्यामध्ये काय असतं ह्याचा आज आपण स्टडी केलेला आहे. थँक्यू.